नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत लिस्ट कॉमन मल्टिपल कसा काढायचा, LCM कशी काढायची. मागच्या शॉर्टमध्ये आपण बघितलं होतं की आपण फॅक्टरायझेशन मेथडनी LCM कसा काढतो. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की कॉमन डिव्हिजन मेथडनी आता LCM कसा काढायचा. ही शॉर्टकट मेथड आहे आणि ही आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वापरायची आहे. उदाहरण सेम घेतलेलं आहे. आपल्याला काढायची LCM ऑफ 16, 24, 36 आणि 54. बघूयात आता कसं काढायचं. सेम एक सिंपल आपल्याला चार्ट तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. 16, 24, 36 आणि 54. सगळ्यात लहान संख्येने कुठला भाग जातो तो इथे लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक संख्येला भागायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला इथे येईल 8, इथे येईल 12, 18, 27. राईट, इथे परत दोन्ही ह्या 3 संख्येला भाग जातो. राईट, म्हणून परत आपल्याला दोन्ही भाग द्यायचा आहे. जोपर्यंत मिनिमम 2 नंबर राहत नाही तोपर्यंत आपल्याला त्या मिनिमम संख्येने भाग देत जात राहायचं. ठीक आहे, परत देऊया. इथे येणार 4, इथे येणार 6, इथे येणार 9 आणि हे जिथे भाग जात नाही तिथे ती संख्या अशाला अशी ठेवायची. आता परत इथे 2 संख्या आहेत म्हणून परत दोन्ही भाग जातो. ठीक आहे, परत 2 2 4, 2 3 6, परत हे 9ला जातं का नाही हे अशाला असं ठेवायचं. आता जर बघायला गेलं तर ह्या 3 संख्येला 3 नी भाग जातो म्हणून परत काय करायचं, पण इथे 3 लिहायचं आणि हे 2 अशाला असे, परत 3 1 3. ठीक आहे, 3 3 9 आणि 3 9 27. परत ह्या 2 संख्या आहेत, त्याच 2 संख्यांना परत 3 नी भाग जातो. हे 2 अशाला असं, 1 अशाला असं, 3 1 3, 3 3 9. ठीक आहे, आता फर्दर आपण नाही करू शकत. ठीक आहे, तर आता आपण LCM कसा काढणार. LCM काढत असताना आपल्याला आता हे जे अंक आहेत यांना आपल्याला एकत्रित लिहून घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा लहान अंक लिहून घेऊयात. 1 लिहायची गरज नाही. सो 2 किती वेळा आला आहे, 4 वेळा आलेला आहे. आणि त्याच्यानंतर 3 किती वेळा आलेला आहे, तर 3 वेळेला आलेला आहे. राईट, सो 3 × 3 × 3. आपण जी मॅक्सिमम मेथड बघितली ती फॅक्टरायझेशन मेथड. इथे पण बघा 2 किती वेळा आला होता, 4 वेळा, आणि 3 किती वेळा आला होता, 3 वेळा. राईट, तर सिमिलरली इथं पण आहे 2 4 वेळा आले आणि 3 3 वेळा आलेलं आहे. आणि आपलं उत्तर किती आलं होतं, सेम मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर 432. ठीक आहे, तर हे आहे आपलं आन्सर. सो दिस इज द शॉर्टकट मेथड जे आपल्याला वापरायचे आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.